नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी शहरातील भाजी मंडईमध्ये भाजीपाला व्यापारी आणि शेतकरी या दोन गटामध्ये तुफान हाणामारी, पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थितीवर नियंत्रण। नेटवर्क आणि सर्व्हर डाऊन असल्याने आंबेगाव तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीची कामं ठप्प। पुण्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 132व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न। आणि आमदार कर्डिलेंनी फिरवली शेतकऱ्यांकडे पाठ, संपाच्या दिवशी धूमधडाक्यात साजरा केला आपला वाढदिवस। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। एकीकडे शेतकऱ्यांचा संप सुरू आहे, तर दुसरीकडे राहुरी शहरातील भाजी मंडई येथे 2 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान भाजीपाला व्यापारी आणि शेतकरी या दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली आहे। दरम्यान पोलीस निरीक्षक ताबडतोब फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती आटोक्यात आणली आहे, त्यामुळे पुढील अनर्थ टळलाय। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ सर्व संघटनेच्या वतीनं 3 जून रोजी राहुरी शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे। राहुरी शहरातील भाजी मंडई येथे 2 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान भाजीपाला व्यापारी आणि शेतकरी अशा दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे, त्यामुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलं होतं। तर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे तातडीनं फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती आटोक्यात आणली आहे, त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळलाय। 1 जून पासून राज्यभरातील शेतकऱ्यांनी आपल्या काही मागण्यांसाठी संप पुकारलाय। दरम्यान 2 दिवसांपासून भाजीपाला आणि दूध रस्त्यावर ओतून शेतकरी सरकारचा निषेध करतायत। मात्र राहुरी शहरातील भाजीपाला व्यापाऱ्यांनी संपापासून अलिप्त राहून आपली दुकानं दुसऱ्या दिवशी शनी चौक येथील भाजी मंडईमध्ये सुरू ठेवली। मात्र दुपारी 4 वाजेच्या दरम्यान काही शेतकरी आणि टार्गत तरुणांनी भाजी मंडईमध्ये जाऊन व्यापाऱ्यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली। यावेळी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी व्यापारी महिलांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना घडली आहे। या दरम्यान एका बाजूला शेतकरी गट तर दुसऱ्या बाजूला व्यापारी गट या ठिकाणी तयार झाला होता, त्यांच्यामध्ये तुफान मारामारी झाली आहे। या हाणामारीमध्ये एकाचं डोकं फुटून तो जखमी झालाय। या घटनेने परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलं होतं। मात्र राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी आपल्या फौज फाट्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे आणि परिस्थिती आटोक्यात आणली आहे, त्यामुळे पुढील अनर्थ टळलाय। शेतकऱ्यांचा संप आहे तो त्यांनी त्यांच्या पद्धतीनं करावा, सामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम शेतकरी करतायत असा आरोप यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। काल सांगितलं होतं दुकानं बंद करा, आम्ही बंद केली। सकाळी म्हटलं राहिलेलं माल विका आणि एका आणि यांनी सौजन्याने सांगितलं असतं बंद करा, तर आम्ही बंद केलं असतं ना। परंतु ह्यांनी आल्यानंतर तो माल फेकायला द्या, आल्याबरोबर तुम्ही माल फेकायला लागले, काय आहे पद्धत? कोणाला मारहाण वगैरे केली का? मग माझ्या मुलाला मारले, पाटे ओढू ओढू फेकले। या बाईला सुद्धा जाऊन गेला मारायला, या बाईला मारलं, माझा हात वाढला त्यांनी। चला म्हणे काय करते तुम्ही, पाहते तुम्हाला मारतो म्हणे। एवढी मोगलाई माझी का शेतकऱ्याची बायांना बी मारायची? त्यांचा माल कोण घेता? व्यापाऱ्याशिवाय त्यांचा माल घेतात तरी कोणी? त्यांना हाव तरी कोण देणार आहे? त्यांच्या मालाला बोलणार कोणी नाही। आम्ही लोक बोलतो, त्यांचा माल विकणार। त्यांनी ना पाला बारदाने लगेच फेकून दिलं, पाट्या उडून खाली फेकून माला फेकून बंद करत सूचना दिली नाही, काहीच नाही सांगितलं। डायरेक्ट माल फेकायचं मारलं त्यांनी आम्हाला गाणगाण शिव्या दिल्यात। आम्ही दुकान उघडलं आणि त्याच माला लावून निघून राहिलो आम्ही। त्यांनीच माल आणून दिले, तर या शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून 3 जून रोजी राहुरी बंदचं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना, आय काँग्रेस, छावा संघटना यांच्या वतीनं करण्यात आलंय।
या संदर्भातील निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. शेतकऱ्यांच्या संपामुळे पुण्यातील मार्केट यार्डमधील शेतमालाची आवक 50% घटली आहे आणि जो माल आहे त्याची किंमत वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा नागरिकांना मोठा तुटवडा जाणवणार आहे. पुण्यातील मार्केट यार्डामध्ये राज्यातील विविध भागांमधनं शेतकरी आपला शेतमाल घेऊन येत असतात. मात्र आवक ही 50% घटली आहे असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. रात्री 12 वाजण्यापूर्वी आलेल्या मालाची विक्री मार्केट यार्डामध्ये सुरू आहे. पण हा माल कमी असल्यानं मालाचे दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येते. साधारणतः तरकारीवर त्याचा आणि कांद्या बटाट्यावर त्याचा मोठा इफेक्ट झालेला आहे. जनरली जवळजवळ 40 ते 45% आवक घटलेली आहे आणि बाजारभाव जवळजवळ एक 15 ते 10-15 कमी एवढ्या टक्क्यांनी वाढलेले बाजारभाव वाढलेले नाही. आता ज्यावेळेस बाजारामध्ये जर आवक जर कमी झाली तर बाजारभाव हे वाढणारच आणि बाजारभाव जर वाढले तर त्याचा परिणाम हा शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. बाजारभाव जर वाढले तर जो शेतकरी माल घेऊन त्याला त्याप्रमाणे त्याचे पैसे त्याला जास्त रकमेने मिळणार. पण ग्राहकाला त्याचा गाड्या साधारणतः ट्रक असतात, टेम्पो असतात, अशा 2-3 प्रकार आहेत छोटे व्हेकल्समध्ये जो माल येत असतो बाजारात. पण बाजारातून माल येताना आता समजा मार्केटमध्ये जो माल येतो त्या मालामध्ये साधारणतः पूर्ण भरलेला माल पूर्ण भरलेला ट्रक आणि जर गाडीच भरली नाही समजा माल शेतातून येताना गावातून जो माल भरला जातो टेम्पोमध्ये तो गाडी जर पूर्ण भरली नाही तर ते अर्धवट पण येऊ शकतो माल. आता अशा संपाच्या पिरियडमध्ये साधारणतः हा जर संप असा जर चालू राहिला आणि गाडी शहरातमध्ये येताना जर काही अनुचित प्रकार घडत गेले तर संप हा अजून थोडासा तीव्र होऊन मालाची आवक अजून घटण्याची शक्यता वाटते. नाही आता काय होतं, बाजार समिती ही पुणे शहराच्या मध्यभागी असल्यामुळं म्हणजे पुणे शहराच्या मध्यभागी असल्यामुळं तिकडून येणारा जो माल आहे येण्यासाठी म्हणून म्हणजे आता शेतकऱ्यांचा संप आहे. जर शेतकऱ्यांनी जर बाजारात मालच आणला नाही तर बाजार समिती त्या ठिकाणी काही करू शकणार नाही. या बंदचा परिणाम उद्यापासून जाणवेल असंही व्यापारी सांगतायत. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार हमीभाव मिळावा, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन लागू करावी अशा मागण्या करण्यात येत आहेत. तसेच पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांनीही आमच्या मालाला सरकारनं हमीभाव द्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता हा संप किती दिवस सुरू राहतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुलुदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. श्रीगोंद्यामध्ये शेतकऱ्यांनी दूध भाजीपाला रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध व्यक्त केलाय. यावेळी शनी चौकामध्ये कांद्याने भरलेला ट्रक अडवून रस्त्यावर फेकण्यात आलाय. कोळगाव येथे आमदार जगताप हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. श्रीगोंदा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या या संपामध्ये अनेकांनी सहभाग घेऊन कडकडीत बंद पाळलाय. अनेक ठिकाणी आंदोलने झाली आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी दूध भाजीपाला रस्त्यावर फेकून देऊन सरकारचा निषेध केलाय. शहरातील शनी चौक येथे शेतकऱ्यांनी कांद्यानं भरून चाललेला ट्रक अडवून कांदा रस्त्यामध्ये फेकून दिलाय आणि सरकारच्या निषेधार्थ सभा घेण्यात आली आहे. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. यावेळी अनिल घनवट, तुकाराम दरेकर, शांताराम पोटे, ऋषिकेश गायकवाड, कुमार लोखंडे आदी उपस्थित होते. श्रीगोंद्यामध्ये इथं सकाळी 400-500 शेतकरी एकत्र येऊन सभा सुरू असताना कांद्याचा ट्रक आला आणि तो कांद्याचा ट्रक इथं खाली केला गेलेला आहे. सगळ्या तालुक्यामध्ये कलेक्शन पूर्णपणे बंद आहे, बाजार बंद आहे आणि जिथं जिथं काय सुरू आहे तिथं आता शेतकरी संघटनेचे, किसान क्रांतीचे कार्यकर्ते एकत्र मिळून रॅली लावून तो सगळा व्यापार आम्ही बंद करणार आहोत. आता ही लढाई सुरू झाली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि सरकारने जे शेतकरी विरोधी धोरण राबवलेले हे धोरण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे. शेतकरी आता नुकसान सोसायला तयार आहे. हा संप प्रश्न सुटल्याशिवाय मिटणार नाही हे या निमित्ताने आम्हाला ठामपणे सांगायचं. संपूर्ण सर्व
सर्वात पहिले मी शेतकरी संघटनेच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मनपूर्वक असा आभार मानित आहे, कारण की देशाच्या इतिहासामध्ये सर्वात पहिल्यांदा शेतकरी संपाव गेलेला आहे आणि शेतकरी संपाव जेव्हा जातो तेव्हा शेतकरी संपाव जेव्हा जातो या सरकारच्या 3, 13, 9, 12 झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या माधव भंडारी भाजलेल्या सरकारला या ठिकाणी सांगायचं आहे की जर तुम्ही शेतमाल आयात करीत असाल तर येणाऱ्या मतदानाच्या टायमाला सुद्धा तुम्ही मतदान सर्व बाहेरून मागून घ्या. त्या टायमाला आम्ही तुम्हाला शेतकऱ्याची ताकद मतदानाच्या रूपाने दाखवून देणार आहेत. या ठिकाणी मी एवढंच सांगतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. शेतकऱ्यांच्या संपांनी काहीही फरक पडणार नाहीये. वेळ पडली तर शेतमाल आयात करू अशी मुक्ताफळे करणारे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या वक्तव्याचा मंचर बाजार समिती आवारामध्ये शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आलाय. विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेलेत. त्यामुळे तरकारी, भाजीपाला, दूध पुरवठा बंद करण्यात आलाय. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे बोलताना माधव भंडारी यांनी शेतकरी संपाबाबत संतापजनक प्रतिक्रिया देऊन जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केलाय. मंचर बाजार समिती आवारामध्ये यावेळी माधव भंडारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्यात. माधव भंडारी आणि भाजप सरकारनं शेतकऱ्यांची चालवलेली थट्टा थांबवून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी पुणे जिल्हा शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली आहे. तसेच यावेळी माधव भंडारी यांच्या प्रतिमेस जोडे देखील मारण्यात आलेत. 1 जूनच्या मध्यरात्रीपासून जो संप शेतकऱ्यांचा राज्यव्यापी सुरू होणार आहे त्या संपाच्या बाबतीमध्ये सर्व शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून सर्व शेतकऱ्यांची संपाबाबतची मानसिकता त्या ठिकाणी तयार झालेली आहे. गेले 2-3 वर्षापासून कुठल्याही शेतीमालाला या ठिकाणी बाजारभाव नाही. त्यामुळं शेतकरी अक्षरशः त्रस्त असून तो पूर्णपणे कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं पूर्णपणे शेतकऱ्यांची मानसिकता तयार झालेली आहे की कुठल्याही प्रकारे शेतीमाल हा शहरामध्ये बाजारपेठेमध्ये आणणार नाही. आणि आजपर्यंत शेतकऱ्याला आणलेल्या मालामध्ये तोटाच त्या ठिकाणी सहन करायला लागलेला आहे. आज मध्यरात्रीपासून रस्त्यावरती, राष्ट्रीय महामार्गावरती ठिकठिकाणी 48 संघटना यामध्ये सहभागी झालेल्या असून या संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ठिकठिकाणी वाहतूक करणाऱ्या शेतीमालाचे दूध असेल, अन्नधान्य असेल, या सगळ्याचं जर कोणी प्रयत्न करणार असेल शहराकडे नेण्याचा तर ते थांबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहेत. आणि तसं सांगून जर ऐकणार नसेल हा संप गांधीगिरी मार्गाने होणार नाही. त्या ठिकाणी त्याच्या परिणामाला देखील त्यांना सामोरं जावं लागेल. अशा पद्धतीनं या पुढची रणनीती संपाची या ठिकाणी ठरलेली आहे आणि सर्व शेतकरी या संपामध्ये सहभागी असून हा 1 जूनचा संप सर्व शेतकरी या ठिकाणी यशस्वी करतील आणि सरकारला या ठिकाणी गुडघे टेकायला भाग पाडतील व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय हा बेमुदत संप पाठीमागे घेतला जाणार नाही अशी सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी. सचिन काळे, C24 तास, भीमाशंकर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आंबेगाव तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नेटवर्क आणि सर्व्हरचं काम व्यवस्थित नाहीये. त्यामुळे दस्त नोंदणीची करण्याची कामे मोठ्या प्रमाणात राहिली आहेत. त्यामुळे यामध्ये शासनानं लक्ष घालावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आंबेगाव तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये गेले 3 ते 4 दिवस नेटवर्क आणि सर्व्हरचं कामकाज व्यवस्थित नसल्यानं दस्त खूप मोठ्या प्रमाणात नोंदणी करायचे राहिले आहेत. त्यामुळे दस्त नोंदणी करण्यासाठी अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत आहेत. दस्त नोंदणीसाठी आलेले पक्षकार, घेणार देणार यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय. ऑनलाईन प्रक्रियेमुळे कामास गती आली असली तरी नियमित नेटवर्क नसल्यानं दस्त नोंदी रखडल्या जात आहेत. नेटवर्क आणि सर्व्हरचं काम योग्य वेळेमध्ये व्हावं आणि लोकांना चांगली सेवा कशी देता येईल यासाठी शासनानं लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी यावेळी लोकांकडून करण्यात येते. मी विठ्ठल मारुती पाचपुते, स्टॅम्प पेंटर मनसर. मी घोडेगाव येथे दस्त लेखनिक म्हणून काम पाहतो. घोडेवाला जसं नोंदवला येतो
माझ्याबरोबर अनेक पक्षकार असतात, काही वयस्कर असतात, काही आजारी असतात. परंतु गेले 8-10 दिवसापासून ह्या आंबेगाव नियमनिबंध कार्यालयामध्ये सर्व्हरचा सारखा 11-12 वाजले का प्रॉब्लेम झाला. 1च्या नंतर होतो, कधी 4च्या नंतर होतो, 8-8 दिवस, कधी 2-2 दिवस होतो. तरी इतक्या लोकांना त्रास होतो आहे. जवळजवळ साधारणतः 40 किलोमीटरपासून लोक इथपर्यंत दस्त नोंदणीसाठी येत असतात. काही मुंबईहून येतात, काही पुण्याहून येतात. लांबच्या लोकांना काही रजा टाकून येतात. त्यांचे सगळे असे इतके प्रॉब्लेम होतात का त्यांचा इतका मनस्ताप होतो का नाही आलं असताना तरी चालणार अशी लोकांची प्रतिक्रिया असते. त्यामुळं अधिकाऱ्यांची तक्रार होती, व्हेंडर लोकांची तक्रार होती, वकील लोकांची तक्रार होती. मग आपापसात लोक भांडले जातात. मग माझा नंबर आज आहे, मी काल लावला आहे, मी परवा लावला आहे. त्याच्यामुळं वाद निर्माण होतात आणि त्याच्यामुळं ह्या तालुक्यामध्ये मग काय कुणी अधिकारीकडे यायला काही घाबरत राहतो का बा इकडले तक्रारखोर माणसं आहेत. पण प्रत्यक्षात काय तसं असं आम्हाला वाटतंय असं काही इकडे तक्रारखोर माणसं जवळजवळ नसतील किंवा नाही आहेत. ॲडव्होकेट आशिष काजळे, मी घोडेगाव सब रजिस्टरमध्ये आणि घोडेगाव कोर्टामध्ये वकिलीचं काम करतो. दस्तऐवज वगैरे नोंदणी करण्याचं काम करतो. घोडेगावमध्ये गेल्या 8 दिवसापासून आणि त्याच्याही आधीपासून सर्व्हर जो ऑनलाईन सर्व्हर असतो की ज्याच्यावर दस्त नोंदणी केली जाते, नोंदणीची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन चालते. परंतु हा जो ऑनलाईन सर्व्हर आहे हा नेहमी बऱ्याच वेळा डाऊन असतं, सर्व्हर डाऊन असतो, कधी BSNLचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे ह्या तालुक्यातील जनतेला वयस्कर माणसं असेल, काही अपंग असतात, ह्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. बरेचसे खरेदी खताचे व्यवहार थोडक्यावरून जर 4-4 दिवस होत नाहीत, असे व्यवहार देखील तुटले जातात, असे व्यवहार कॅन्सल होतात. त्यामुळं आमची शासनाला JDR ऑफिस जे आपलं जिल्ह्याचं JDR ऑफिस आहे, आमची शासनाला आणि JDR ऑफिसला अशी विनंती आहे की सदरचे जे ऑनलाईन पद्धत आहे, जे इन्व्हर्टर सर्व्हर जे आहे, हा सर्व्हर आम्हाला 2 सर्व्हरची जी कॅपॅसिटी आहे ती वाढवावी. त्याच्यानंतर जे ऑनलाईन प्रक्रिया ही आहे त्याला जो BSNLचं फक्त इंटरनेट दिलं जातं, त्याच्याऐवजी कोणी आयडिया, एअरटेल किंवा अन्य कोणतंही टेलिकॉम सर्व्हिसचं एक इंटरनेट एक्स्ट्रा द्यावं, जेणेकरून इथं येणाऱ्या लोकांची, वयस्कर माणसांची यांची पिळवणूक होत नाही, यांना त्रास होत नाही. लोक 4-4 दिवस इथं थांबतात. आज ह्या भागामध्ये धड पाणी, इथं हॉटेल जवळ नाही, जुन्नर फाट्यावरून चालत उन्हामधून लोकांना यावं लागतं. तर ह्या सगळ्या लोकांची सोय होण्यासाठी इथं हा जो रोजच्या रोज दस्त होणे हे गरजेचे आहे. आणि दस्ताची जी संख्या आहे ही काय रोजची इतकी नसती. दस्ताची रोजची संख्या 20 ते 30च्या वर कधीही जात नाही. परंतु ते न झाल्यामुळं 8-8 दिवसाचे दस्त पडून 50 आणि 60 दस्त पेंडिंग राहिल्यामुळं हा सगळा त्रास होतो आहे. तर आमची विनंती आहे या जनतेच्या वतीने, घोडेगाव वकील संघाच्या वतीनं, या सर्वांच्या वतीनं, स्टॅम्प वेंडर, दस्त नोंदवणारे सर्व लोकांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीने, या लोकांच्या वतीनं आमची विनंती आहे की एक सर्व्हर आणि ऑनलाईन पद्धत सुरळीत आणि व्यवस्थित व्हावे, विना तुटता, अशी आमची इच्छा आहे. ज्ञानेश्वर खिरड, C24 तास, वडगाव काशिंबेग. बळीराजा संपावर गेलाय, त्यामुळे आवश्यक वस्तूंचं शहरामध्ये येणं बंद झालंय. पुण्यातील कात्रज डेअरीमध्ये बाहेरच्या जिल्ह्यामधनं दूध येणं बंद झालंय, त्यामुळे कात्रज दूध संकलनावर या संपाचा मोठा परिणाम झालाय. राज्यामध्ये विविध शेतकरी संघटना संपावर गेल्या, त्यामुळे राज्यातील जीवनावश्यक वस्तू शहराकडे येणं बंद झालंय. पुणे शहरामध्ये कात्रज डेअरीमध्ये पुणे जिल्ह्यामधनं तसेच बाहेरच्या जिल्ह्यामधनं दूध संकलन करून आणलं जातं. मात्र रात्रीपासून शेतकऱ्यांनी संप पुकारल्यानं सकाळपासून शहरामध्ये दूध येणं बंद झालंय. शेतकरी संपाचा कात्रज डेअरीच्या दूध संकलनावर मोठा परिणाम झालाय. दररोज 2 लाख लिटर दूध संकलन होत होतं, मात्र या संपामुळं दूध संकलन झालं नाहीये. विविध ठिकाणी गाड्या अडवून दूध रस्त्यावर ओतण्यात आलंय, त्यामुळे दूध आणणं अवघड झालंय. दूध संकलन झालं नाही तर उद्यापासून दुधाचा तुटवडा जाणवणार आहे. दूध जीवनावश्यक वस्तूमध्ये गणलं जातं, त्यामुळे कदाचित संप नाही मिटला तर याचा चांगलाच फटका पुणेकरांना बसणार आहे. कात्रज डेअरीचं संकलन दैनंदिन 2 लाख लिटर आहे आणि काही म्हशीचं दूध आमचं सातारा ह्या भागातनं पण येतं 10-1 हजार लिटर. आणि हे संकलन कालपर्यंत व्यवस्थित होतं, त्यामुळे जो काही स्टॉक आम्ही मेंटेन करतो तो आज आमच्याकडे 2-1 लाख लिटरचा कात्रज डेअरीमध्ये आहे.
परंतु आज सकाळपासून आंदोलनाची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे जे सकाळचं संकलन आहे ह्याच्यात साधारणपणे 20-25% घट झालेली आहे. दूध आलेलं आहे बल्क कूलर किंवा चिलिंग सेंटरवरती, ते कात्रज डेअरीत आणण्यासाठी आम्हाला म्हणजे आम्ही तर नाही आणू शकत, पण आम्हाला जर काही पोलिसांची मदत मिळाली तर आम्ही ते दूध जे काही आहे ते कात्रज डेअरीत आणून इथले जे काही ग्राहक वर्ग आहे, विशेषतः रुग्ण किंवा लहान मुलं यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुण्यात म्हणाल तर पुण्यात बरेच जण दूध देत असतात. कात्रज डेअरी ही एक महत्त्वाची आहे पुणे जिल्ह्यातली. परंतु पुण्यामध्ये जे बाहेरून येतं, कोल्हापूर, सातारा, सांगली किंवा नगर जिल्हा, हे दूध न आल्यामुळं साहजिकच पुण्यामध्ये दुधाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासणार आहे आणि त्याच्यामुळं उद्याचं जे वाटप होईल यावेळेस मला वाटतं की साधारणपणे एक त्याच्यात 50% तरी घट झालेली पाहायला मिळेल. तर ह्या आंदोलनावरती लवकरात लवकर तोडगा निघाला तर ते शेतकरी आणि ग्राहकांसाठी खूप चांगलं होईल, कारण दूध ही अत्यावश्यक गोष्ट आहे, सगळ्यांना ती दैनंदिन लागत असते. तर हा लवकरात लवकर निघावा एवढीच मी सदिच्छा याने. कापासून म्हणजे दूध काही चिलिंग सेंटरवरती आहे, थोडंसं जमा झालेलं आहे, तो आणणं हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. तुमच्या डेअरीत नाही त्यामुळे आतापर्यंत जे 2 लाख येतं त्यापैकी फक्त 10-1 हजार लिटर दूध आलेलं आहे. अमोल उदमले सह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे. बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी संपाला मोठा प्रतिसाद मिळालाय. आंबी बुद्रुक या गावामध्ये दूध संकलन केंद्रावरती आणलेलं दूध न विकता ओतून देण्यात आलंय. राज्यामध्ये 1 जून पासून सुरू झालेल्या शेतकरी संपाला चांगला प्रतिसाद मिळतोय. बारामती तालुक्यातील आंबी बुद्रुक या गावातील दूध संकलन केंद्रावरती आणलेलं दूध न विक्री करता शेतकरी वर्गानं ओतून दिलंय. या निमित्तानं सुमारे 200 शेतकरी एकत्र जमून राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. याबाबत दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 1 जूनपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाचा पहिलाच दिवस होता. 1 जूनपासून पुणे जिल्ह्याचे ग्रामीण भागामध्ये शेतकरी आंदोलनाबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. या आंदोलनाचा पहिला भाग म्हणून दूध संकलन केंद्रावर सर्व शेतकरी एकत्र आले. त्यानंतर आपलं दूध विक्री करू नये असा सर्वानुमते ठराव करण्यात आलाय. यावेळी या परिसरामधनं मोठ्या संख्येने आलेले काही शेतकरी आणि स्थानिक ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्य येथे उपस्थित होते. सध्या शासन शेतकरी वर्गाची फसवणूक करत आहे, यासाठी हा संप करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलंय. यावेळी आंदोलनाबाबत अनेकांनी आपली भूमिका मांडली आहे. या प्रसंगी आंदोलकांनी आपल्या मागण्यांसंबंधी माहिती दिली आहे. 7/12 कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, शेतकरी व्यवसायाला बिनव्याजी कर्ज पुरवठा व्हावा, दुधाचा दर प्रति लिटर 50 रुपये द्यावा, ठिबक सिंचनाला 100% अनुदान मिळावं इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी सर्वत्र हे आंदोलन सुरू आहे, अशी माहिती खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन रघुनाथ कुतवळ यांनी दिली आहे. यावेळी आंबी बुद्रुक गावच्या माजी सरपंच जयश्री जाधव, आंबी खुर्दचे सरपंच राजकुमार कुतवळ, ग्रामपंचायत सदस्य अंकुश साळुंखे, माजी सरपंच लालभाई शेख तसेच शेतकरी संतोष नारायण तावरे इत्यादी मान्यवरांनी आंदोलनाबाबत मार्गदर्शन केलं आहे. दरम्यान शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावं अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात आजपासून शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा आज हा पहिला दिवस आहे. बारामती तालुक्यात आपण पाहत असलेल्या आंबी बुद्रुक या गावातून खरं तर आज सकाळी या संपाला सुरुवात झालेली आहे. आंबी बुद्रुक या गावात असलेले हे पाठीमागं पाहत असलेले दूध संकलन केंद्र आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी दूध न घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे या ठिकाणी होणारं जे हजारो लिटर दुधाचं संकलन आहे ते कुणीही शेतकरी आज या ठिकाणी दूध घालणार नाहीत, हे दूध संकलन केलं जाणार नाही. आणि ज्या काही शेतकऱ्यांना या संपाबंद संदर्भात माहिती नाही, त्यांनी कुणी दूध आणलेलं आहे ते सर्वांच्या विचारानं हे दूध आज या ठिकाणी ओतून देण्यात आलेलं आहे. आपण पाहत असलेले माझ्या पाठीमागे अनेक शेतकरी आहेत. आपण वेगवेगळ्या यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत की या संपाची पुढची दिशा आणि संप करण्याचं नेमकं कारण काय आहे. तर बारामती तालुक्यातून खऱ्या अर्थाने या संपाला सुरुवात झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने या संपामध्ये सहभाग घेतलेला आहे. C24 तास, मनोहर तावरे, मोरगाव.
या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास. सगळ्या वर्तमानात बिनधास्त. विविधतेनं नटलेल्या आपल्या या आंबेगाव तालुक्यात आधुनिकतेची एक नवीन भर पडली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील लक्ष्मी उद्योग समूहाचे एकमेव पहिले ग्रामीण भागातील ब्रँडेड कपड्यांचं शोरूम म्हणजेच सिलाई सिल्वर लीफ. आता आपल्या मंचरमध्ये लग्नाचा बस्ता असो व सणासुदीची खरेदी, आता ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी कुठे लांब जाण्याची गरजच नाही. सर्व काही उपलब्ध आहे आपल्या मंचरमध्ये आणि तेही अगदी परवडणाऱ्या दरात. सिलाई सिल्वर लीफच्या शुभारंभानिमित्त खास आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहोत न भूतो न भविष्यती अशी महिला वर्गांसाठी धमाकेदार ऑफर. आता फक्त 151 रुपयामध्ये 2 साड्या. हो, फक्त 151 मध्ये घेऊन जा 2 साड्या आणि त्याही ब्लाऊज पीस सहित. त्याचबरोबर इतर कपड्यांच्या खरेदीवर एकावर 2 फ्री आणि 2 खरेदीवर तब्बल 5 कपडे फ्री. तेव्हा मग त्वरा करा, आजच आपल्या सिलाई सिल्वर लीफला भेट द्या आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. लग्नाचा सुवर्ण बस्ता, साड्या, घागरा, ड्रेसेस, जोधपुरी, शेरवानी, सूट, सलवार कुर्ता, जीन्स, टी शर्ट्स आणि शर्ट्स अशा सर्व ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी खास आपल्या सर्वांसाठी तत्पर आणि विनम्र असे ग्रामीण भागातील मंचरमधील पहिले दालन म्हणजेच सिलाई सिल्वर लीफ. एकदा अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. आमचा पत्ता सिलाई सिल्वर लीफ, मुक्काम पोस्ट मंचर, ST स्टँडच्या पूर्वेला, पुणे नाशिक हायवे लगत. सिलाई सिल्वर लीफ. World of Bridal. Salai World, the kingdom of wedding. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 132व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ पार पडलाय. यावेळी 311 छात्रांनी यामध्ये सहभाग घेतलाय. या प्रसंगी 3 छात्रांना गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल्स देण्यात आलेत, तर हवेमध्ये टोप्या उडवून छात्रांनी आपला आनंद व्यक्त केलाय. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 132व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ पार पडलाय. 6 विदेशी छात्रांसह एकूण 311 छात्रांनी यामध्ये सहभाग घेतलाय. यामधील 3 छात्रांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल देण्यात आलाय. यावेळी छात्रांनी आपल्या टोप्या हवेमध्ये उडवून मोठा उत्साह साजरा केलाय. यावेळी छात्रांनी आपल्या टोप्या हवेमध्ये उडवून मोठा जल्लोष साजरा केलाय. छात्रांनी आपली प्रात्यक्षिकं नौदल प्रमुखांसमोर सादर केली आहेत. इंडियन नेव्ही 26/11 सारख्या हल्ले रोखण्यासाठी सज्ज आहे. अमर्यादित समर्पण भाव असणं आवश्यक आहे. लष्करी क्षेत्र इतर क्षेत्रांपेक्षा वेगळं आहे. त्याचा संबंध फायदा तोट्याशी नसून थेट जीवन मृत्यूशी आहे. लष्करानं हार पत्करल्यास देशाला त्याचा मोठा फटका बसतो. म्हणूनच यामध्ये विजयाला महत्त्व आहे. प्रत्येक लष्करी अधिकाऱ्यानं, सैनिकानं सतत अजय राहिलं पाहिजे. आपली 3ही दलं कधीही लढाईसाठी सज्ज आहेत, असं नौदल प्रमुख संजय लांबा यांनी सांगितलंय. पासआउट झालेले छात्र म्हणाले की आम्हाला देशासाठी सेवा करायची आहे. त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. NDAमध्ये शिकण्याचा अनुभव वेगळा आहे. घरच्यांनीही आम्हाला मोठं सहकार्य केलंय. दरम्यान पुण्यातील NDAमध्ये दीक्षांत समारंभ पार पडलाय. यावेळी नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी पत्रकारांशी बोलताना 26/11 सारख्या हल्ल्यांसाठी आम्ही सज्ज आहोत अशी माहिती दिली आहे. तसेच भारतीय नौदलाचं अस्तित्व पॅसिफिक महासागरापासून अटलांटिक महासागरापर्यंत वाढलंय. विराट नौकेचं संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यासंदर्भात कुठलाही ठोस प्रस्ताव अद्याप प्राप्त झाला नाहीये. कुठल्याही युद्धासाठी 3ही दलं एकत्रित लढणं गरजेचं आहे. आम्ही एकत्रित सराव देखील करतोय असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय.
My 3 years in India, it has been a good journey. In the first few terms, the training was tough, but later we learned to enjoy it. And, I was lucky to perform well also. And I'm an Air Force cadet, so I try to do good in my service subjects also. I'm planning to join the Air Force now. The training has been good, and I'm thankful to India for it. Your name on camera. My name is BCC Akash Kher. And you're from? I'm from Mike's Cordon. And State का नाम. I'm from Kerala. Okay. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे C24 तास पुणे. बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी संपाला मोठा प्रतिसाद मिळालाय. आंबी बुद्रुक या गावामध्ये दूध संकलन केंद्रावरती आणलेलं दूध न विकता ओतून देण्यात आलंय. अच्छेदींच्या नावाखाली शेतकरी वर्गाला वाटण्याच्या अक्षता दाखवणाऱ्या भाजप सरकारच्या 3 वर्षाच्या काळामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असताना तो आर्थिक बाबतीत मेटाकुटीला आलाय. मागील काही दिवसांमध्ये सदन समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. राज्यामध्ये आजपर्यंत सर्वाधिक आत्महत्या फडणवीस सरकारच्या काळामध्ये होऊनही सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव तर देतच नाहीये, शिवाय कर्जमाफीही करत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी उभारलेल्या संपास शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीनं कोरेगाव भीमातील आठवडे बाजारामध्ये करण्यात आलंय. यावेळी आठवडे बाजारामध्ये विक्रेते आणि शेतकऱ्यांना गुलाब पुष्प देऊन शांततेच्या मार्गाने शेतकरी संप आंदोलनास सुरुवात झाली आहे. व्यापाऱ्यांना गुलाब पुष्प देत दुकाने बंद करण्यास सांगण्यात येत होतं. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गर्जे, उपजिल्हाध्यक्ष सुहास काटे, लक्ष्मण रांजणे, शिरूर तालुकाध्यक्ष राजेंद्र धुमाळ, बापूसाहेब भुजबळ, उपाध्यक्ष दत्तात्रय भुजबळ, चंद्रकांत धुमाळ, विशाल भुजबळ, सुभाष धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, किसन पलांडे, गणेश दौंडकर, सत्यवान धुमाळ, जाधव सर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष शरद गर्जे म्हणाले की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची अजून वेळ आली नाहीये. मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी करण्यासाठी वेळ येणार तर कधी येणार अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद गर्जे यांनी केली आहे. आज सकाळपासून आम्ही महात्मा गांधीच्या मार्गाने
हात जोडून दूध डेअऱ्या बंद पाडल्या, हात जोडून कोरेगाव भीमाचा बाजार बंद पाडला. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्याचं संपूर्ण वीज बिल मुक्ती व शेतकऱ्याच्या पिकाला रास्त बाजारभाव मिळण्याकरता हे आमचं आंदोलन चालू आहे. आणि हे आता आम्ही महात्मा गांधीजीच्या मार्गाने पुढे नेत आहोत. पण जर सरकारने जर ऐकलं नाही तर वेगळा मार्ग स्वीकारायला लागणार आहे. हे आंदोलन शेतकऱ्याचे प्रश्न मिटवतो बेमुदत चालणार आहे. तरी शेतकरी भावांनी सामील व्हावं. शेतीमाल विक्रीला आणू नका. शेतीमाल दूध, परत कडधान्य, परत ज्वारी बाजरी धान्य शेतीमाल हे आणू नये. जोपर्यंत शेतकऱ्याला हे हमीभाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. मी सुहास नामदेव काटे, उपाध्यक्ष शेतकरी संघटना पुणे जिल्हा. शेतकऱ्यांची परिस्थिती जर पाहिली, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना शेतकऱ्यांच्या हजारो आत्महत्या झाल्या. त्यामध्ये शेतकऱ्यांनी चीड निर्माण झाली आणि म्हणतात ना, हौसनी केला पती आणि त्याला कुठे रडत किती. शेतकऱ्यांनी सरकार बदललं. सरकारची 3 वर्षे होत आली. या 3 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या व ह्या 3 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतीमालाला बाजारभाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी ह्या 3 वर्षामध्ये अधिकच संकटात सापडल्यामुळं त्यांना मुलांची शिक्षणं करता येईना, स्वतःचा प्रपंचही चालवता येईना. त्याच्यामुळं आता शेतकरी हा संपावर निघालेला आहे आणि ह्या संपामध्ये शेतकरी सहभागी झालेला आहे. आणि जे सहभागी झालेले नाहीत त्यांना गुलाबपुष्प देऊन गांधी मार्गाने आम्ही शेतकऱ्यांना सांगत आहोत की या आंदोलनामध्ये सामील व्हा. आणि जोपर्यंत आपली संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही, आपल्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील. मी सुभाष नामदेव, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष. आज शेतीमालाला बाजार न मिळाल्यामुळे आम्ही बाजारामध्ये सर्व व्यापारी बांधवांना सांगितलं आहे की जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचा शेतीमाल विकायचा नाही आणि आम्हाला हमीभाव पूर्ण मिळाल्याशिवाय आम्ही हे बेमुदत आंदोलन चालू करणार आहोत. याच्यात जे नुकसान भरपाई झालेली आहे, याच्यात जे नुकसान आपल्या शेतकऱ्यांचं होणार आहे, जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. हे असंच आंदोलन चालू राहणार आहे. काल जे माधव भंडारे यांनी जे वक्तव्य केलं की शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने काही फरक पडणार नाही, जोपर्यंत भाजपची सत्ता नव्हती तोपर्यंत माधव भंडारी हे शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. परंतु सत्ता आल्यानंतर त्यांनी शब्द बदलला. ते शेतकऱ्यांच्या विरोधात गेले. म्हणजे सत्तेचा माधव भंडारी यांना मस्ती चढलेली आहे. पण ही मस्ती जर शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती शेतकऱ्यांना हमीभाव दिला नाही तर येणाऱ्या निवडणुकीत महादेव भंडारी यांना शेतकरी आपली जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. यावेळी सुहास काटे यांनी बोलताना सांगितलंय की भाजप सरकारच्या काळामध्ये शेतकरी मेटाकुटीला आला असतानाच शेतमालाला जाणीवपूर्वक बाजारभाव दिला जात नाहीये. त्यामुळे सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण ठरतंय, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच यावेळी विक्रेत्यांना खरेदी केलेला माल कोठे ठेवायचा असा सवाल केल्यानं आंदोलनकर्त्यांनी विक्रेत्यांना 1 दिवसाची सवलत दिली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कोरेगाव भीमा आठवडे बाजारामध्ये दुपारी 12 वाजच्या सुमारास शेतकरी संघटनेच्या माध्यमामधून विक्रेत्यांना गुलाब पुष्प देत दुकाने बंद करण्याचं आवाहन केलं जात असतानाच महिला भाजी विक्रेती उज्ज्वला भुजबळ यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत पहाटे कोरेगाव भीमामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना माल विकण्यास का मज्जाव केला नाहीये असा सवाल करत खरेदी केलेला शेतमाल पिकवण्यात आलेली फळे याचं करायचे काय असं विचारल्यानं पदाधिकारी यांनी विक्रेत्यांना 1 दिवसाची सवलत दिली आहे. गजानन गव्हाणे, C24 तास, कोरेगाव भीमा. शेतकऱ्यांच्या संपामुळे अकोले शहरामध्ये कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यात आलाय. तसेच सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं आपली दुकानं बंद ठेवली आहेत. 1 जून पासून महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संपावर गेलेत. या संपाचा आजचा 2रा दिवस आहे. अकोले शहरामध्ये कोलार घोटी मार्गावरती हजारो शेतकऱ्यांनी आणि सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी
एकत्र येऊन तब्बल 3 ते 4 तास रास्ता रोको केलाय आणि त्यानंतर बैठक घेऊन अकोले शहर बंदची हाक देण्यात आली आहे. त्याच अनुषंगानं सर्वच व्यापारी वर्गानं स्वयंस्फूर्तीनं आपापली दुकानं बंद ठेवून शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवलाय. अगदी शांततेच्या वातावरणामध्ये हा बंद सुरू आहे. आठवडे बाजार असताना एकही शेतकरी आपला माल बाजारामध्ये घेऊन आला नाहीये. तसेच अकोले शहरामध्ये असलेले भाजीपाला मार्केट देखील 2 दिवसांपासून बंद ठेवण्यात आलाय. शेतकरी संपाचा पहिला दिवस रात्री 12 वाजता साताऱ्यामध्ये 2 वारणा दुधाच्या गाड्या फोडल्या आणि तिथून पुढं संपूर्ण महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं शेतकरी संपाची आज सुरुवात झाली आणि त्या अनुषंगानं आम्ही शेतकऱ्यांनी आज अकोल्यामध्ये रस्ता रोको करून आणि आमच्या अकोले तालुक्यातील आठवडे बाजार असून सुद्धा एकाही शेतकऱ्याने एक सुद्धा भाजीची जोडी अकोल्यात न आणता या संपात सहभागी झाली. त्याबद्दल मी आमच्या सर्व शेतकऱ्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि यापुढे 10 दिवस असो 15 दिवस असो शेतकऱ्यांनी असा संपाला पाठिंबा देऊन शासनाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाला भाग पाडावं अशी मी आशा व्यक्त करतो या निमित्तानं. आणि इथून पुढे शेतकऱ्यांनी अजून तीव्रतेनं जी शेतकरी आंदोलन करावं अशी इच्छा व्यक्त करतो. सचिन खरात, C24 तास, अकोले. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विविधतेनं नटलेल्या आपल्या या आंबेगाव तालुक्यात आधुनिकतेची एक नवीन भर पडली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील लक्ष्मी उद्योग समूहाचे एकमेव पहिले ग्रामीण भागातील ब्रँडेड कपड्यांचं शोरूम म्हणजेच सिलाई सिल्वर लीफ. आता आपल्या मंचरमध्ये लग्नाचा बस्ता असो व सणासुदीची खरेदी, आता ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी कुठे लांब जाण्याची गरजच नाही. सर्व काही उपलब्ध आहे आपल्या मंचरमध्ये आणि तेही अगदी परवडणाऱ्या दरात. सिलाई सिल्वर लीफच्या शुभारंभानिमित्त खास आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहोत न भूतो न भविष्यती अशी महिला वर्गांसाठी धमाकेदार ऑफर. आता फक्त 151 रुपयामध्ये 2 साड्या. हो, फक्त 151 मध्ये घेऊन जा 2 साड्या आणि त्याही ब्लाऊज पीस सहित. त्याचबरोबर इतर कपड्यांच्या खरेदीवर एकावर 2 फ्री आणि 2 खरेदीवर तब्बल 5 कपडे फ्री. तेव्हा मग त्वरा करा, आजच आपल्या सिलाई सिल्वर लीफला भेट द्या आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. लग्नाचा सुवर्ण बस्ता, साड्या, घागरा, ड्रेसेस, जोधपुरी, शेरवानी, सूट, सलवार कुर्ता, जीन्स, टी शर्ट्स आणि शर्ट्स अशा सर्व ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी खास आपल्या सर्वांसाठी तत्पर आणि विनम्र असे ग्रामीण भागातील मंचरमधील पहिले दालन म्हणजेच सिलाई सिल्वर लीफ. एकदा अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. आमचा पत्ता सिलाई सिल्वर लीफ, मुक्काम पोस्ट मंचर, ST स्टँडच्या पूर्वेला, पुणे नाशिक हायवे लगत. सिलाई सिल्वर लीफ. World of Bridal. Salai World, the Kingdom of Wedding. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सर्वत्र शेतकऱ्यांचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. मात्र लोकप्रतिनिधी आमदार शिवाजी कर्डिले हे स्वतःचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात मग्न होते. दरम्यान यावरती शेतकरी वर्गामधनं मोठी खंत व्यक्त करण्यात येते. शेतीमालाला हमी भाव मिळावा, दुधाला प्रति लिटर 50 रुपये भाव द्यावा, तसेच शेतकरी कर्जमुक्त व्हावा आदी मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध प्रकारचे आंदोलन छेडलंय. काही शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. मात्र विधानसभा निवडणूक काळामध्ये तालुक्यातील जनतेला आश्वासनांची खैरात वाटणारे लोकप्रतिनिधी आमदार शिवाजी कर्डिले हे दिवसभर आपला सरकारी वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करताना दिसलेत. दुपारी 2 वाजेच्या दरम्यान राहुरी शहरातील त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये शेकडो भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हार आणि पुष्पगुच्छांचा स्वीकार करत मलाई पेढे वाटून वाढदिवस साजरा केल्याची चर्चा शहरामध्ये सुरू आहे.
मात्र तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे मतदान थापा मारून आणि खोटी आश्वासने देऊन पदरात पाडून घेतलं, त्या शेतकऱ्यांबरोबर आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं तर दूरच राहिलं, उलट शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दुरून मजा पाहत त्यांच्याकडे पाठ फिरवून आपला सरकारी वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यातच ते मग्न होते. लोकप्रतिनिधी म्हणून सत्ता भोगत असलेल्या आमदारांनी शेतकऱ्यांकडे अशी पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येते. त्याचा सूड तालुक्यातील शेतकरी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये घेणार आहेत, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी स्वतः आर्थिक नुकसान सहन करून कर्जमाफीसाठी विविध प्रकारचे आंदोलने करतायत, उपोषणे करतायत. असे असताना तालुक्याचे लोकप्रतिनिधी मात्र आपला सरकारी वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतायत. याची मोठी खंत शेतकरी वर्गामधनं व्यक्त केली जाते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा पाथर्डीमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने, आंदोलने करण्यात आली आहेत. नाईक चौकामध्ये दूध, फळे रस्त्यावर टाकून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या संपाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीही पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शने करून आंदोलन केलंय. शहरातील नाईक चौकामध्ये दूध आणि फळे रस्त्यावर टाकून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी शेतकरी संघटनेचे सतीश पालवे, आपचे किसन आव्हाड, रामकिसन शिरसाट, शशिकांत बोरुडे, संदीप राजळे आदी शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी किसन आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दुसऱ्याही दिवशी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता आंदोलन करण्यात आलंय. जवखेडे येथे 30 ते 35 युवा शेतकऱ्यांनी एका ST बसवरती दगडफेक करून काचा फोडल्यात आणि तिथून आंदोलन करत पसार झालेत. दुसऱ्या दिवशीही पाथर्डी शहरातील नाईक चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. रस्त्यावरती कांदे फेकून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्यात. सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाचे नेतृत्व सतीश पालवे, किसन आव्हाड, संदीप राजळे, विजय पालवे, सुधाकर शेरकर, भगवान आव्हाड, गणेश भगत, पांडुरंग मरकड, रामकिसन शिरसाट आदींनी केलाय. यावेळी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे सतीश पालवे यांनी सरकारवरती सडकून टीका केली आहे. अरे शेतकऱ्याला वेळात काढण्याचं काम लोक करतात. अरे हा संप उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांनी केला आणि मुख्यमंत्री सांगतात याच्यामध्ये विरोधी पक्षाचं कारस्थान आहे. अजिबात काही नाही. या आंदोलनाला कोणी नेता नाही, या आंदोलनात कोणी पक्ष नाही, या आंदोलनात जात नाही, या आंदोलनात धर्म नाही. एकच धर्म, शेतकरी धर्म, दुसरा धर्म नाही. म्हणून हे आंदोलन मित्रांनो ऐतिहासिक आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये तमाम पातळीतला शेतकरी या राज्यातल्या आंदोलकाबरोबर राहणार आहे. म्हणून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या तालुक्यातला संप संपणार नाही. या तालुक्यातला शेतकरी हा राज्यातल्या आंदोलकाबरोबर राहणार आहे, हा संदेश देण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि म्हणून मी सगळ्या समान शेतकरी बांधवांना विनंती करतो की 7 दिवस सगळ्यांनी सहकार्य करा. 7 दिवस सगळ्यांनी सहकार्य करा. हा आपल्याला संप यशस्वी करायचा आहे. हा संप आपल्याला आपल्यासाठी नाही, येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी हा संप करायचा आहे. अरे शेतकऱ्याला किंमत नाही. अरे आपल्या शेतकुट्या जगाचा पोशिंदा शेतकरी आपण पिकवतो म्हणून हे खातात. पण मित्रांनो आज मात्र हे सगळे नोकरदार, हे सगळे पांढरपेशी लोक हे राज्य करतात. मग याच्यामध्ये विरोधक सुद्धा आले, हे आज शेतकऱ्याच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत. आणि या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका, शेतकऱ्याचा अंत पाहू नका. पातळीत नाही घेतला शेतकरी हा राज्यातल्या शेतकऱ्याबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे. आमच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा प्रेम असेपर्यंत हे आंदोलन आम्ही सोडणार नाही. मग कोणी आमदार खासदार आमच्यावर आहे की नाही याची आम्हाला गरज नाही आणि आमदार खासदाराची आम्हाला गरज पण नाही. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवावर आमदार खासदार झाले आज कुठे हा माझा सवाल आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. राज्यामध्ये सर्वत्र शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारलाय. मात्र या संधीमध्ये काही संधी साधू व्यापारी आणि शेतकऱ्यांनी दुपारनंतर दुपटीच्या भावामध्ये भाजीपाला विकून चांगली कमाई केल्याचं चित्र राहुरी शहरामध्ये पाहायला मिळालंय. राज्यामध्ये सर्वच शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारलाय. गुरुवारी राहुरी येथील आठवडे बाजार असल्यानं तालुक्यातील व्यापारी आणि शेतकरी भाजीपाला विकण्यास बाजारामध्ये येत असतात.
मात्र गुरुवारी सकाळपासूनच संप सुरू झाल्यानं काही लोकांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बाजारामध्ये दुकाने लावू दिली नाहीयेत. काही ठिकाणी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आलाय. राहुरी शहरामध्ये शेतकरी संपाला दुपारपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलाय. गुरुवारी बाजार करण्यासाठी आलेल्या लोकांना मोकळ्या हातानं परत जावं लागलंय. मात्र दुपारनंतर काही व्यापारी आणि शेतकऱ्यांनी या संधीचं सोनं करत दुपटीच्या भावानं भाजीपाला विकून चांगलीच कमाई केली आहे. संप लवकर मिटतो की नाही या शंका मनामध्ये घेऊन लोकांनी दुपटीच्या भावानं भाजीपाला खरेदी केलाय. दरम्यान आता शेतकऱ्यांचा संप यशस्वी होईल का? भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करेल की नाही असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.